व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की टॅक्स जो आपण पे करतो तो तुमचा खर्च आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? तर तुम्ही म्हणाल की हा माझा खर्च आहे कारण का माझ्या इन्कमवर मला टॅक्स द्यावा लागतो. मग तो जर तुम्हाला वाचवायचा असेल आणि तुम्हाला तो इन्व्हेस्टमेंट मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल, देन यू नीड टू डू प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कशा कशा पद्धतीने तुमचा टॅक्स वाचवू शकता आणि ते जे पैसे वाचवाल ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो जो टॅक्स तुम्ही आधी गव्हर्नमेंटला पे करत होता तो तुम्ही वाचू शकता अँड वाचल्यानंतर त्याला इन्व्हेस्ट करून तुम्ही रिटर्न्स अर्न करू शकता. सो खूप लोकांना टॅक्स प्लॅनिंग काय माहितीच नाही कारण का त्यांना वाटतं की अरे टॅक्स द्यायचाच आहे ना, मग काय प्लॅनिंग करणार, मी तर सॅलरीड आहे, मला तर टॅक्स द्यायचाच आहे. पण तसं नाहीये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, त्यातलं तुम्ही बऱ्याचशा फॉलो केल्या असतील नसतील चेक करा आणि जिथं जिथं स्कोप आहे तेवढं तुम्ही प्लॅनिंग करून टॅक्स वाचू शकता. ओके. सो बेसिकली पहिली गोष्ट की टॅक्स प्लॅनिंग गरजेचं काय आहे ना, सिंपल आहे. खूप वेळा तुम्ही स्वतःचे टॅक्सेस जास्ती पे करता, म्हणजे तुम्हाला स्कोप असतो टॅक्स वाचवायचा, पण तो तुम्ही यूज नाही करत, मग तुम्ही तो टॅक्स वाचून इन्व्हेस्ट करू शकता. खूप वेळा आपल्याला वेगवेगळ्या डिडक्शनची माहिती नसते. इन्कम टॅक्स मध्ये वेगवेगळ्या सेक्शनचे डिडक्शन मिळतात, त्याची आपल्याला माहिती नसते. खूप लोक लास्ट मिनिटला इन्व्हेस्टमेंट करतात की अरे 31 मार्च संपलाय, पटकन इन्व्हेस्टमेंट करा, ड्यू डेट ऑफ फायलिंग रिटर्न आली त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. कारण का काही की इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द फायनान्शियल करावं लागतात, बरोबर आहे. काही की जे इन्व्हेस्टमेंट जसं कॅपिटल गेन स्कीम, त्यावेळी तुम्ही रिटर्न फाईल करेपर्यंत गेले तरी चालेल. इव्हन डिडक्शन पण काही की नंतर केले तरी चालतात, बट बिफोर द डेट ऑफ फायलिंग रिटर्न. मग तुम्ही लास्ट मिनिटला जर काही इन्व्हेस्टमेंट केले टॅक्स वाचवायला, सो तुम्ही टॅक्स तो वाचतो पण ती इन्व्हेस्टमेंट प्रॉपर होत नाही. सो टॅक्स प्लॅनिंग इज नॉट ओनली अबाउट द सेव्हिंग द टॅक्स. तुम्ही टॅक्स प्लॅनसाठी जिथे इन्व्हेस्ट करता त्याचा तुम्हाला फायदाही झाला पाहिजे. सो यू नीड टू आयडेंटिफाय द एरियाज की कुठे कुठे मी इन्व्हेस्ट करून त्याचा बेनिफिट माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मिळू शकतो. तो आज तर तुम्हाला मी तो बेनिफिट पण सांगणार की कसं तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करून तुमच्या पर्सनल त्याचा फायदा करून घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही स्मार्ट प्लॅनिंग करता तुमचा टॅक्स तर वाचतोच, वेल्थ क्रिएशन होतं. चला तर मग समजून घेऊयात की काय काय छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा टॅक्स आरामात वाचू शकता आणि तुमची वेल्थ क्रिएट करू शकता. सो सगळ्यात पहिले कॉमन मॅनला कन्फ्युजन आहे की सर मी नवीन रिजन मध्ये टॅक्स भरायचा, ज्याला म्हणतो आपण सेक्शन 115, अल्टरनेट टॅक्स रिजिम, त्याला म्हणतात न्यू रिजिम, अँड ओल्ड रिजिम इज अ रेग्युलर टॅक्स. सो बेसिकली न्यू रिजिम मध्ये टॅक्स रेट्स कमी आहे, पण त्यामध्ये तुमचे डिडक्शन्स मिळत नाहीत. सो तुम्हाला जर डिडक्शन्स हवे असतील तर तुम्ही ओल्ड रिजिम जावा, कारण का ओल्ड रिजिम मध्ये सगळे डिडक्शन मिळतात, जसं सेक्शन 80C, व्हेरी फेमस इन्स्ट्रुमेंट. पण न्यू रिजिम मध्ये त्याचा बेनिफिट नाही मिळणार. सो ऍज अ टॅक्स पर तुम्हाला ते प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पण सिंपल सांगतो, एकदम सोपं. तुम्हाला जर टॅक्स वाचवायचा असेल तर एटर इज द बेस्ट स्कीम आणि त्यामध्ये टॅक्स सेव्हिंग भरपूर होतं. पण तुम्हाला जर डिडक्शन्स क्लेम करायचे, जर तुम्ही आधीपासून प्लॅनिंग करताय, सो तुम्हाला ते डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर मग तुम्ही जे ओल्ड रिजिमला शिफ्ट होणं गरजेचं आहे, पण त्यामध्ये तुमची टॅक्स लायबिलिटी वाढू शकते. तो सिंपल सांगायचं की दोन्ही मधला मी काय केलं पाहिजे, दोन्हीमध्ये चेक करा की टॅक्स पेबल तुमचा कुठे येतोय, कमी येतोय, आणि ज्या स्कीम मध्ये टॅक्स पेबल कमी येतो त्या स्कीममध्ये तुम्ही जाऊन बघू शकता का तुमचा टॅक्स वाचतो. सिंपल. सो दिस द सिंपल आन्सर फ्रॉम टॅक्स सेव्हिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. अदरवाईज तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागेल त्याचा की एक्झॅक्टली तर मी कुठल्या स्कीम मध्ये गेलं पाहिजे. सो टॅक्स सेव्हिंग इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, पण त्याचे बाकी पण काही लिमिटेशन्स आहेत, तेही कन्सिडर करणं गरजेचं. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू कन्वे हियर की फक्त टॅक्स वाचून इन्व्हेस्ट नका करू आणि बाकीच्या गोष्टी चेक करा. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन जो सगळे वापरतात तो आहे एटीसी. तो यावर्षी 25-26 तुम्ही जे काही इन्कम अर्न केलंय त्यामध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत टॅक्स वाचू शकता. यामध्ये म्युच्युअल फंड, पीपीएफ, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, LIC, टॅक्स सेव्हिंग FD, ट्युशन फीस, देन आपलं हाऊसिंग लोनची प्रिन्सिपल अमाऊंट, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही बेनिफिट यामध्ये घेऊ शकता. पण या सगळ्यांची टोटल और 1.5 लाख विच एव्हर इज लेस एवढंच प्लॅनिंग करू शकता. आणि हेही तुम्ही जर ATR ला गेला न्यू रिजिमला तर हा डिडक्शन मिळणार नाही. सो तुम्ही जर ओल्ड रिजिमला असाल तर डिडक्शन मिळेल. इफ यू शिफ्ट टू न्यू रिजिम डिडक्शन नाही मिळणार. आता बघा यामध्ये ऍज अ सेड तुम्ही जर LIC घेतलं तुमची फॅमिली प्रोटेक्शन मध्ये राहील. इन केस असं होऊ नये पण कोणाला काही झालं तर त्यातले जे पैसे येतील त्याची फॅमिली सर्व्हाइव्ह होईल. सो दॅट इज कॉल्ड एज अ टॅक्स प्लॅनिंग. ओनली टॅक्स वाचायला कुठेही नका इन्व्हेस्ट करू, त्याचा तुम्हाला फायदा होणं गरजेचं आहे. सो तुमची जर LIC पॉलिसी नसेल तर जरूर घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर फायनान्शियल प्लॅनिंग. LIC असणं फार गरजेचं आहे, अदरवाईज विल टेक केअर ऑफ युअर फॅमिली आफ्टर यू. त्यानंतर LIC किती असला पाहिजे,
तुमचे जेवढे लायबिलिटीज आहेत त्याचे ऍटलिस्ट ट्वाईस तर असलं पाहिजे. समजा तुमचे EMI 1 कोटीचे असतील, एक्झाम्पल टोटल लायबिलिटी 1 कोटी, तो ऍटलिस्ट इन्शुरन्स 2 कोटीचा पाहिजे, जेणेकरून त्या 2 कोटीमधनं 1 करोड तुमचे लायबिलिटी रिपे होतील अँड 1 करोड विल बी फॉर युअर फॅमिली. हे मी एक जस्ट एक्झाम्पल देतोय. दिस इज नॉट अ परफेक्ट कॅल्क्युलेशन, त्याला खूप सारे पॅरामीटर असतात. सो LIC इज ओनली नॉट ओनली टॅक्स प्लॅनिंग टूल, त्यात तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग पण करायचं आहे. सेकंड फार महत्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे सध्या हॉस्पिटलचे बिल किती येतात. म्हणजे माणूस जे हॉस्पिटलमध्ये जातो ते बिल बघूनच तो माणूस अर्धा संपून जातो. तुमचं मेडिक्लेम असणं फार गरजेचं आहे. ओके, सर तुमचं जर 0 to 59 असेल तर तुम्ही 25,000 पर्यंत बेनिफिट घेऊ शकता. आणि इफ युअर सिनियर सिटीजन यू कॅन टेक बेनिफिट अप टू 50,000 रुपीज. करेक्ट. सो यामध्ये तुमचा मेडिक्लेम झाला तर तुमची हेल्थ प्रोटेक्ट राहते. आणि ज्या लोकांचा मेडिक्लेम नाहीये आजच्याच काढून घ्या. ती लोक काय करतात, चेक करा तुमच्याकडे लोक असे असतील ते कुठल्या तरी साध्या हॉस्पिटलला ऍडमिट होतात कारण का मेडिक्लेम नाहीये आणि एवढं बिल भरायला पैसे नाहीयेत. हा, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तुम्ही समजू शकतो, बट अदरवाईज 25,000 यू कॅन पे. अप टू 25,000 आपला इन्कम टॅक्स बेनिफिट पण मिळतोय, तुमचा टॅक्स पण वाचतोय. नुसतं मेडिक्लेम नाही आहे तो तुम्हाला हेल्थ मध्ये फार महत्वाची गोष्ट आहे, कारण का हॉस्पिटलची जी बिल येतात आणि तुम्ही जर चांगली ट्रीटमेंट नाही घेतली तर मग कसं करणार. सो इफ यू वॉन्ट गुड फॅमिली ट्रीटमेंट, तुम्हाला जर चांगली ट्रीटमेंट हवी असेल, तुमचं लाईफ तुम्हाला इम्पॉर्टंट असेल, तुमच्या कमिटमेंट फुलफिल करायचे असेल तर हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज ऑल्सो वन ऑप्शन जो तुम्ही नक्की यूज केला असेल, नसेल तर यूज करा. अँड इव्हन यू कॅन टेक फॉर युअर पॅरेंट्स ऑल्सो, है ना. सो यू कॅन टेक फॉर युअर सेल्फ एज वेल एज युअर पॅरेंट्स. नेक्स्ट आहे ATCCD. यामध्ये तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करून बेनिफिट घेऊ शकता. ज्यामध्ये बेसिक डिडक्शन तर आहेच तुम्हाला, प्लस हे ऍडिशनल पण मिळतं 50,000चं. सो दिस इज ओव्हर अँड अबव ATC, म्हणजे आता तुम्हाला पेन्शन मिळू शकतं. सो दिस इज फॉर युअर रिटायरमेंट पर्पज. सो तिन्ही सेक्शनचे पर्पज बघा वेगळे. सो इफ यू आर हॅव्हिंग ATC, LIC असणं गरजेचं आहे, त्यामध्ये बाकी इन्व्हेस्टमेंट करा पण LIC मस्ट आहे. दिस इज कॉल्ड एज अ डिटेल टॅक्स प्लॅनिंग. तो कुठलेही इन्स्ट्रुमेंट बाय करा करू टॅक्स वाचवायला, त्यात तुमचा फायदा होणं पण गरजेचं आहे. मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. त्यानंतर या स्कीम मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, खूप चांगली स्कीम आहे. यात तुम्हाला पुढे पेन्शन मिळेल प्लस इन्कम टॅक्स बेनिफिट मिळेल. करेक्ट ना. सो रिटायरमेंटची सोय आता तुमच्या आरामात होऊ शकते. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, घर. प्रत्येक माणसाला वाटतं की माझं घर व्हावं, आणि घरासाठी तुम्ही जे इंटरेस्ट पे करता त्यात तुम्हाला 2 लाखाचं डिडक्शन मिळू शकतं अंडर सेक्शन 24B. प्लस त्यातला जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे तो तुम्हाला इथे मिळतो ATC मध्ये, जो इथे लिहिला होता. तो प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला ATC मध्ये मिळेल आणि जो इंटरेस्ट पार्ट आहे तो तुम्हाला कुठे मिळेल, 24B मध्ये मिळेल. देन इन ऍडिशन टू दॅट तुम्ही जर एज्युकेशन लोन घेतलं असेल त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल सेक्शन 80E मध्ये. ओके, सो तुम्ही कुठे एज्युकेशनसाठी बाहेर चालला असेल, कुठे तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं अबाउट 12, तुम्ही जर लोन घेतलंय तर व्हॉट एव्हर इंटरेस्ट यू हॅव पेड देर इज नो रिस्ट्रिक्शन. तुम्ही जेवढं इंटरेस्ट पे केलं तुम्हाला डिडक्शन मिळेल, अँड दॅट टू फॉर 8 years. तर तुमच्या घरामध्ये कोणी स्टुडंट असेल तर दॅट फायद्याचं आहे, की तुम्हाला स्वतः शिकायचंय तुम्ही पण घेऊ शकता. सो 8 वर्ष तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता अँड व्हॉट एव्हर इंटरेस्ट यू पे. सो मंथली इंटरेस्ट सॉरी इयरली 2 लाख जरी इंटरेस्ट असेल तरी तुम्ही दरवर्षी 2 लाख टॅक्स वाचू शकता. त्यानंतर ATG म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रस्टला डोनेट केलं, जसं पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई आहे, तिरुपती बालाजी आहे, असे खूप मोठे मोठे देवस्थान आहे. तुम्ही ज्या रिलिजनला फॉलो करता तुम्ही तिथे काही डोनेट केलं, म्हणजे टेम्पल, चर्च, गुरुद्वारा, मॉस्क, असे खूप सारे चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स आहेत, है ना. प्राईम मिनिस्टर फंड्स आहे, असे खूप सारे फंड्स आहेत. जसं कोविडमध्ये गव्हर्नमेंट म्हणायचं की आम्हाला तुम्ही फंड्स द्या, तो त्याला तुम्हाला ATGचं बेनिफिट मिळतं. तर तिथं तुम्ही तुमचा टॅक्स 50 to 100% प्रमाणे वाचू शकता. सो इट डिपेंड्स ऑन द इन्स्टिट्यूशन. सो बिफोर यू गिव्ह डोनेशन चेक की तुम्हाला 50% मिळणार आहे का 100%. नाउ दिस 50% ऑफ युअर डोनेशन. ओके, देन अदर डिडक्शन अत्यंत महत्वाचे. तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट 100% असेल त्यामध्ये तुम्ही 10,000 पर्यंत टॅक्स वाचू शकता. नाउ दिस इज फॉर ऑल युअर सेव्हिंग बँक अकाउंट, इट्स नॉट पर बँक. Okay, so like me for Vipul, I am having 3 saving bank account, so not 10,000 each. सगळ्यांचे मिळून 10,000. If you are a senior citizen, तुम्ही 50,000 पर्यंत बेनिफिट घेऊ शकता. तुमचा बँकेत जो FDचा इंटरेस्ट आहे, सेव्हिंग आहे, फायदा घेऊ शकता. तुम्ही जर रेंटेड प्रिमाइसेसने राहत असेल आणि तुम्हाला जर HRA मिळत असेल, इफ यू आर अ सॅलरीड, देन तुम्ही जर रेंट पे करता त्याचा बेनिफिट घेऊ शकता. प्लस इफ यू आर अ सॅलरीड, शेवटचे 2 स्पेसिफिकली फॉर सॅलरीड पीपल आहे. लिव्ह ट्रॅव्हल है ना, अलाउन्स, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, ज्यामध्ये तुमची जी टूरची कॉस्ट आहे, ट्रॅव्हलिंग कॉस्ट, ती एम्प्लॉयर पे करतो आणि ती एक्झेम्प्ट होते. हे 2 बेनिफिट घेऊ शकता. तो शेवटचे जे 2 बेनिफिट
इज ओनली फॉर सॅलरीड पर्सन. ठीक आहे, हे झाले तुम्हाला मी मोस्ट फेमस डिडक्शन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. आता त्यात कॉमन मिस्टेक काय होतात, आपण लोक टॅक्स प्लॅनिंग करतो. आय एम नॉट सेइंग यू आर नॉट डुइंग टॅक्स प्लॅनिंग, तुम्ही करताय, पण तुमचा पर्पज आहे ओनली टू सेव्ह टॅक्स. इट्स नॉट राईट. फक्त टॅक्स वाचवायला इन्व्हेस्ट करू, त्यात तुमचाही फायदा झाला पाहिजे. LIC, मेडिक्लेम, डोनेशन केलं तर सोशल फायदा होईल, तुमचा फायदा होईल. एज्युकेशन लोन घ्या, तुमच्या मुलाचं एज्युकेशन होईल. सो ट्राय टू मेक प्लॅनिंग इन अ सच वे इट नॉट ओनली हेल्प्स यू टू सेव्ह टॅक्स, but it also help you and your family member. Then it's a proper tax planning. लॉकिंग पिरियड. ना, व्हॉट इज लॉकिंग पिरियड? जसं मी म्हटलं, तुम्ही म्युच्युअल फंड घेतले, टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड, टॅक्स सेव्हर FD, त्यामध्ये मिनिमम 3 ते 5 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. म्हणजे काय, एक्झाम्पल देतो. सपोज मी एप्रिल 26 मध्ये टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले, है ना, लेट्स से 1 लाख रुपीज. आता याचा लॉकिंग पिरियड असतो 3 इयर्स. सो हे मला मिळणार कधी, एप्रिल 26, 27, 28, 29. सो एप्रिल 29 नंतर त्याला मी विड्रॉ करू शकतो. 3 इयर्स. आता हे तर सोपं आहे, तसं नाहीये. इट्स एव्हरी पेमेंट. म्हणजे मी आता मे 26 ला काही पेमेंट केलं, ओके, तो त्याला परत 3 इयर्स. सो एव्हरी पेमेंट 3 इयर्स. खूप लोकांना माहित नसतं, हे बँकेतलं रिकरिंग नाही मित्रांनो, की तुम्ही 3 वर्ष पैसे भरा एकदम काढा. सो इन म्युच्युअल फंड तुम्ही जे पे कराल प्रत्येक पेमेंटला 3 इयर्स असतं. तर तुम्ही जर SIP काढले असेल टॅक्स सेव्हर, तो प्रत्येक तुमचा जो SIP काढतो ते प्रत्येकाला 3 इयर्सचं लॉक इन आहे. डायव्हर्सिफिकेशन नसतं, म्हणजे फक्त टॅक्स वाचवायला इन्व्हेस्टमेंट करता. तुमचा प्रत्येक ऍस्पेक्ट तो कव्हर झाला पाहिजे. तुमचं रिटायरमेंट कव्हर झाली पाहिजे, तुमचं एज्युकेशन आहे ना, तुमचं ट्रॅव्हलिंग, सगळं प्लॅनिंग बरोबर झालं पाहिजे. लास्ट मिनिट डिसिजन कसे इन्व्हेस्ट करून टाकतात लोक. नो, नॉट कम्पेअरिंग द रिजिम्स, ओल्ड रिजिमला जायचं का न्यू रिजिमला, याचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे. करेक्ट ना? सो व्हॉट आय एम सेइंग, बिंग अ स्मार्ट टॅक्स पेअर, तुम्ही फक्त इन्कम टॅक्स वाचवायचा प्रयत्न करू, त्यातनं मला इन्व्हेस्टमेंट करून मला पर्सनलला फायदा कसा घेता येईल त्याचाही विचार करा. ठीक आहे. सो सो दिस वॉज अबाउट द टॅक्स प्लॅनिंग व्हिडिओज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. फक्त यात सांगायचं एकच आहे की ऑब्व्हियसली तुम्ही प्लॅनिंग करतच आहात, पण या व्हिडिओचा पर्पज असा होता की आता तुम्ही नेक्स्ट टाइमच्या प्लॅनिंग कराल, तुमच्या रिक्वायरमेंट काय थोडं आयडेंटिफाय करा. ओके, इन टर्म्स ऑफ पर्सनल रिक्वायरमेंट, तुम्हाला पेन्शन हवंय का, है ना, अँड अकॉर्डिंगली तुम्ही इन्व्हेस्ट करा, है ना. तुम्हाला किती वर्षांनी पैसे पाहिजे, सो तुम्ही रिव्हर्स वर्किंग करा की मला ऍट एज ऑफ 60 किती पैसे पाहिजे. जस्ट मेक इट रिव्हर्स वर्किंग अँड अकॉर्डिंगली तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करा. सो टॅक्स पण वाचेल आणि तुम्हाला त्यावेळेला पैसे येतील. नाही तर तुम्ही नुसतं टॅक्स प्लॅनिंग केलं आणि तुम्हाला त्यावेळेला पैसेच नाही मिळत का उपयोग. कारण का आपण जे पैसे सेव्ह करतो विथ सम पर्पज, विथ सम ऑब्जेक्टिव्ह, तो ऑब्जेक्टिव्ह होणंही गरजेचं आहे. तो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, अँड थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.